पांढऱ्या कपड्यामध्ये आम्ही हसतो, पण आतून किती संघर्ष असतो कोणाला कळत नाही बघा. काय म्हणता मित्रांनो, नाईट मस्त गेली. शेवटची होती आज नाईट ओटीमध्ये. चला काय आता चहा वगैरे पिऊन घेऊत म्हणलं. आनंद भाऊ भेटले आपल्याला मध्येच. पंढरची मस्तपैकी गुळाची चहा पिली आणि निघालो होतो बसकडे बघा. रात्री जागरण करणं, थकलेले शरीर, तरीही चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतंच बघा आम्हाला. नर्सिंगचं आयुष्य सोपं नाही, पण एखाद्या रुग्णाला बरे होताना पाहणं हाच खरा समाधानाचा क्षण आहे बघा आमच्यासाठी. आज असं खूप घडलं ऑपरेशन थिएटरमध्ये. हॉस्पिटलवरून डायरेक्ट आलो जिमला बघा. जिमवरून पहिलं फ्रेश वगैरे झालो, युनिफॉर्म चेंज केला, जय बजरंगबली की म्हणून वॉर्मअपला सुरुवात केली. स्टुडंट लाईफमध्ये ना टाईम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं बघा. आज बॅक वर्कआउट होता, व्यवस्थित बॅकचे व्हेरिएशन वगैरे केले आणि सरळ निघालो रूमसाठी. तुम्ही जर नर्सिंग स्टुडंट असाल या फिर तुमची नर्सिंग झाली असेल बघा, मी जे आज बोललोय ना तुम्हाला नक्कीच समजलं असेल बघा. मध्येच पाऊस सुरू झाला, पोपटलाला उघडलं आणि निघालो चलत रूमकडे बघा. नंतर आठवलं दूध संपले म्हणून सरळ आलं दुकानाकडे. दूध घेऊन रूमवर येऊन थोडी पोजिंग केली बघा. बॅकची वर्कआउट केला होता ना आज. कसा दिसतोय तुम्हीच सांगा, कमेंट करा. पोजिंग वगैरे केली व्यवस्थित, फ्रेश वगैरे झालो. पोस्ट वर्कआउट मिल बनवायचा होता म्हणून दूध आणि ओट्स वगैरे मिक्स करून मस्तपैकी एक पोस्ट वर्कआउट मिल बनवला आणि ते खाऊन ना झोप पण येणार होती मला माहिती आहे. मग पटकन खाऊन घेतलं, थोडे सीड्स वगैरे टाकले आणि सरळ गेलो झोपी. झोप झाली पूर्ण. उठल्या उठल्या मस्तपैकी चहा आणि टोस्टची पार्टी झाली. यश पण आला होता आज रूमवर. काय सगळे बसले पबजी खेळत. टाईम झाला होता म्हणून म्हणलं आधी भाजी करून घेऊ पटकन. कडधान्य होते, भिजवले नव्हते म्हणून त्यांना आधी शिटी वगैरे मारली, कडधान्य घेतले शिजून, फोडणी वगैरे मारून त्याला मिक्स करून व्यवस्थित भाजी बनवली बघा. आता भाजी बनवून झालं मग स्वतः फ्रेश वगैरे झालो, बॅग उचलली आणि सरळ निघालो बससाठी बघा. आज काय पाऊस पण नव्हता एवढा, सरळ बस पण आली लवकर. बसमध्ये बसून आलो हॉस्पिटलला. चला भेटतो उद्या तुम्हाला मी. बाय.